मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज एक मोठी राजकीय घडामोड घडलीय। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली। मराठा समाजानं नेहमीच समाज हितासाठी मोठे योगदान दिले असे लाड म्हणाले। समाजाच्या हितासाठी आपण कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। सरकारनं आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर जुन्या नोंदी शोधल्याचा उल्लेख त्यांनी केला। समाजाच्या भावना समजून घेऊन सरकारनं सकारात्मक मार्ग काढावा अशी अपेक्षा लाड यांनी व्यक्त केली। ते कुठे गेले हे म्हणणं आहे आमचं, आम्ही नाही तर नाही, मग हे कुठे? आता नांदेडला 2,13,000 कुणबी गॅजेटमध्ये दाखवले। आमचं म्हणणं आहे ते मराठी आहेत ना आता ते नाही ना, पण मग हे कुठे? परवा विखे पाटील साहेबांनी म्हणून फार रात्री 1:30-2 वाजेपर्यंत बसू। आधी मला एक गोष्ट कळली तरी खूप झाली आमचं म्हणणं। अधिकारी कन्फ्युज करते, ते झालं ना। एवढं जरी कळलं तरी तुमच्या लक्षात येईल की भांडण सरकारमध्ये लागण्याचं कामच हे समाजाने। आम्ही पण ते तुमचं कन्फ्युजन दूर करायचा प्रयत्न केला। अधिकारी बदमाश मी सांगत होतो त्या टायमाला ऐकत नव्हते, म्हणून तर मग तुम्हाला घोडे लावा लागायचं। तुम्हाला माहिती सरकारला मग तुम्हाला बोललो की तुम्ही म्हणायचं माहिती कुठंतरी अंदाजा दिसतोय, आणि मग तुम्ही शोध घ्यायला सुरुवात केली, तुम्हाला अधिकारी सापडला की ह्यो खरा मध्ये वादाला आमदार मी सरकारपेक्षा मोठा झाला का अधिकारी? नुसतं आपल्याबद्दलच नाही, राज्यातले युकून हे काय शाळा करते? सरकारचं जर एखाद्या समाजाचं भांडण लावते, सरकारपेक्षा मोठे झाले का? एखाद्या मंत्र्याने जर त्यांना आदेश दिले तर नाही ऐकत, तू नाही ऐकत, मग सरकारपेक्षा मोठा झाला तू? हे प्रॉब्लेम यायला लागले, ते दुरुस्त झाले म्हणजे मग काय होत नाही। संख्या राष्ट्रवादी तो ओके हेच आहे झालं हे नाही। मी खरं तुम्हाला सांगतो की मागच्या 15-16 तारखेपासून मनोज दादांचा विषय हा मी हाताळत होतो। मी दोनदा-तीनदा इथे आलो, त्यामुळे सातत्याने त्या विषयात असल्यामुळे यावेळेला विधान परिषदेच्या जागा वाटपाच्या कुठल्याही चर्चेत मी नव्हतो। परंतु मला पूर्णपणे खात्री आहे की एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि निश्चितच आमच्या वहिनी सुनेत्रा वहिनी या सगळ्यांचा मान ठेवून, सन्मान ठेवून महायुती म्हणून आम्ही एकत्रितपणे काम करू। आम्ही छोट्या छोट्या घटकांचा देखील घटक बरोबर असताना त्यांचा सन्मान ठेवलेला आहे, महायुती म्हणून त्यांचा सन्मान केलेला आहे। आता मुंबईला गेल्यानंतर मला त्याची परिस्थिती कळेल काय झालंय, कारण मी खरंच कोणाशी या विषयावर बोललो नाही। माझं एकच उद्दिष्ट होतं की दादांचं उपोषण मागे व्हावं, त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या, ज्याच्यात मला असं वाटतं की एक समाजाचा लेख म्हणून छत्रपतींच्या आशीर्वादाने, श्री गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्याच्यात मला यश मिळालं। आणि जे दादानी काल अनेकांच्या भुवया उंचवल्यात की 13-14 तासात दादानी कसं काय मागे घेतलं, तर ते श्रेय माझं नाहीये, तर माननीय मुख्यमंत्र्यांनी जे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मान्य केल्यात, माननीय विखे पाटलांनी त्या गोष्टी पेपरवरती उतरवल्यात, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यामध्ये आम्हाला होला हो दिलं, ह्या सगळ्यांचं या सरकारचं ते श्रेय आहे। त्याच्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचा देखील आभार मानणार आहे, दादांचा देखील आभार मानणार आहे, आणि विखे पाटलांचा आणि एकनाथ शिंदेचा देखील आभार। अखेरचा एक प्रश्न विचारतो।